ठिकाणी हा एक इव्हेंट राहू नये असं मनापासून वाटतं की महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार व्हावा, त्यांचं कौतुक व्हावं, हे 7-8 दिवसापर्यंत ठीक चालतं, पण हा एक इव्हेंट म्हणून नाही व्हावा. नेहमीसाठी महिलांचा जो त्याग आहे, जी त्यांनी कसरत केलेली असते, त्याचा गौरव व्हावा असं नेहमीच वाटतं. खरोखर त्यांच्या कलेची आपल्याला जाणीव असली पाहिजे. त्यांनी केलेल्या कामातून आपण कुठेतरी प्रेरणा घेतली पाहिजे. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. परंतु या कार्यक्रमातून आपल्या सर्व कलावंतांना प्रेरणा मिळाली आणि एकमेकांच्या कुटुंबाशी परिचय झाला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्या अक्षरदेहा या संस्थेचा आहे. कारण नाट्य कलावंत प्रॅक्टिस करताना भेटतात, एकमेकांची भेट होते, पण जेव्हा नाटक बघायला कुटुंबीय येतात तेव्हा त्यांना एकमेकांना हे माहित असतं की हे यांचे कुटुंबीय आहे किंवा हे परिचयाचे आहेत. त्याच्यामुळे हा परिचय व्हावा, नाट्य गोतावळा तयार व्हावा, म्हणून अक्षरदेहा या संस्थेने हा काढ घातलेला आहे. आणि आज मला खूपच छान वाटते तुम्ही सगळे दिसत आहात की त्यामुळे काही ओळख निर्माण होऊ शकते, नाट्य कलावंताचा एक गोतावळा निर्माण होऊ शकतं. आपण नाट्यामध्ये आपण नेहमी भेटतो, तसेच आपलं सुद्धा एक नातं आहे. कारण आपल्या घरातली एक व्यक्ती नाट्य कलावंत आहे. काही ठिकाणी अख्खा कुटुंब नाट्यामध्ये काम करते, या रंगभूमीची सेवा करते. त्यामुळे हे नातं नाट्याच्या अनुषंगाने झाल्यामुळे आपण सर्व नाट्यवाईक आहोत ही संकल्पना आपल्या अक्षरदेहाच्या पदाधिकाऱ्यांनी मनामध्ये आणली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की आपण हा एक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला पाहिजे. तसा एक प्रयत्न आम्ही ज्या महिला नाट्यकर्मीच्या मिसेस आहेत त्यांनी एक सौभाग्यवती नाट्यकर्मी म्हणून एक छोटासा ग्रुप तयार केला आहे. छोट्या मोठ्या भेटीगाठी त्यामध्ये होत असतात. असं मला वाटलं की असा नाट्य गोतावळा आणखी जर तयार झाला तर किती छान होईल आणि ही संकल्पना ही या संस्थेद्वारे ठरवण्यात आली. यामुळे मनाची कडी जुळलेली राहते. खरं सांगायचं तर आमच्याकडे तुमच्यासाठी कला अजिबात नाही, कारण नाट्य क्षेत्र हे इतकं मोठं आहे की आता असं म्हणजे तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो तेवढा आमच्यामध्ये नाही की आम्ही समोर व्यक्त होऊ शकतो का, मनातल्या भावना व्यक्त करू शकतो का. पण हा 1% आहे, आम्हाला नाट्य कलावंताचं कुटुंब सांभाळण्याची कला मात्र तेवढी अवगत आहे. म्हणजे तो मूळ असो काहीही असो तो सांभाळण्याची कला आमच्यामध्ये अवगत आहे. नाटकाची कला नाहीये, पण नाटकावर रंगभूमीवर येताना अडचण येतात, आपल्याला ते जमेल की नाही याचा भाव येतो. नाट्य कलावंताचं कुटुंब सांभाळण्याची कला निश्चितपणे आहे, पण नाट्य प्रयोगानंतरच्या काही भावना असतात त्या प्रयोगामध्ये बदलत जातात. कधी कधी ते अत्यंत खुशीत असतात कारण तो प्रयोग चांगला झालेला असतो, कधी कधी तोच प्रयोग असतो मग आपसुकच ती नाराजी असते, कधी कधी काही तांत्रिक गोष्टीच्या अडचणी येतात, कधी कधी स्पर्धेचं नाटक असतं. स्पर्धेचं नाटक जिवंत असं म्हणजे जिंकतं तेव्हा असं जिवंत आनंद होतो, पण ज्यावेळेस नाटकामध्ये काही त्रुटी निर्माण होतात आणि तो जो त्यांचा उदासलेला चेहरा असतो ते व्यक्त नाही होत, पण कुठेतरी ते जाणवतं की नाही काहीतरी कमी आहे, ते आम्हाला मात्र ओळखता येतं. एक कुटुंब म्हणून आम्ही ते ओळखू शकतो. आणि मग ती मानसिकता देखील सांभाळण्याचं काम घरातील महिला सदस्यांना प्रामुख्याने करावं लागतं. त्याचबरोबर ह्याच्या काही तालमीच्या वेळा असतात, रात्री वेळ आहे, त्यांना बरेचदा घरामध्ये अडचणी असतात, तेव्हा अशा वेळी हे सगळं एका बाजूला ठेवून जावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी सामोरं जाण्याचं काम त्या घरातील महिलेला करावं लागतं आणि मग तिला ते मॅनेज करत असताना तिच्यामध्ये ते कौशल्य असणेही गरजेचं असतं आणि ते प्रत्येक नाट्य कलावंताच्या कुटुंबातील महिला सदस्यांमध्ये आहे, म्हणून नाट्य कलावंत छानपैकी आपला परफॉर्मन्स तिथे देऊ शकतात असंही मला वाटतं. नाट्याची जी पुरुष मंडळी आहे जर ती काही चांगलं करू शकत असतील तर त्यामध्ये निश्चितपणे आपलाही हातभार आहे अशी उगाच चांगली भावना मनात माझ्या लागून येते. आणि म्हणून मग आपणही एकमेकांशी भेटलं पाहिजे, तुमचा आमचा संवाद झाला पाहिजे, ओळख झाली पाहिजे आणि आपणही आपल्याबद्दल हे नातं वृद्ध केलं पाहिजे. या भावनेनं देखील हे नातं आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेने प्रामुख्याने केलेलं आहे. ही चर्चा जेव्हा झाली तर एका कर्मधर्म संयोगाने म्हणा खूप मोठ्या व्यक्तीची या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाली की आम्ही त्यांच्यासमोर एक विद्यार्थी आहोत, कारण ते खूप मोठ्या व्यक्ती आहेत. उषाताई खासबागे मॅडम आहेत, उषाताई भालेराव मॅडम आहेत, देव मॅडम आहेत, बंगाळे मॅडम आहेत, आमच्या डॉक्टर नीलिमा मॅडम आहेत. सर्वांनी अगदी हसत खेळत आम्हाला होकार दिलेला आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही जरूर या कार्यक्रमाला येऊ. इतका आनंद झाला की इतक्या प्रतिभावान व्यक्ती आहे की ज्यांच्यापासून आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. सर्वांनी आम्हाला इतका वेळ देण्याचं मान्य केलं.
आम्हाला प्रचंड आनंद झाला. आणि त्यानंतर आम्ही अक्षरशः सर्व टीमने या टीमने प्रत्येक महिला नाट्यकर्मीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आणि आम्ही नक्की कार्यक्रमाने व्यवस्थित सांगितले. आणि हा जो सगळा प्रकार आहे हा सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या संकल्पनेचा स्वीकार केल्यामुळे चांगलं स्वरूप या कार्यक्रमाला येते असं मला दिसतंय. पण तरीही या कार्यक्रमामध्ये काही चुका होणे स्वाभाविक आहे. मी पहिल्या कुटुंबातील सर्व महिला सदस्यांचं आणि अक्षरशः हा नाट्यकला व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. जेव्हा एक कलावंत रसिकांचं मन जपत असतो तेव्हा त्या कलावंतांचं मन जपणं किती कठीण असतं यावर तुम्ही खूप चांगला प्रकाश टाकला. खरं तर सगळ्या गोष्टीत भूमिका महत्वाची असते. असं रचिती तर तेथे माझी जुळली. जेव्हा मी अक्षर देवासोबत जुळत होते तेव्हा त्याची भूमिका खूप स्पष्ट वाटली आणि म्हणून संस्थेत जुळणं हे मला खूप महत्वाचं वाटलं. भूमिकेबद्दलच एक इंटरव्ह्यू पाहिला होता काही दिवसांपूर्वी. प्रियंका चोप्राचा इंटरव्ह्यू होता. तिला एका वृत्तपत्रातील पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही फेमिनिझम बद्दल बोलता, तुम्ही सांगता की स्त्री आणि पुरुष यांची भूमिका समान असली पाहिजे. मग स्वरक्षणासाठी जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषाच्या अंगावर हात उचलते तेव्हा ते तुम्हाला बरोबर वाटतं आणि ते जेव्हा एक पुरुष करतो ते चुकीचं कसं. त्यावेळी प्रियंका चोप्रा पहिले थोडा वेळ थांबली, हसली आणि मग नंतर म्हटली की इट्स व्हेरी बेसिक. आम्ही असं नाही म्हणते की शारीरिकदृष्ट्या परमेश्वराने आम्हाला समान बनवलंय. तुम्ही जेव्हा 20 किलो 30 किलो 40 किलोचे डंबल उचलता तेव्हा आम्ही ही अपेक्षा नाही करत की आम्हालाही तेवढे डंबल उचलता यावे. आम्ही जेव्हा बोलतोय समानता हवी आहे ती सेरिब्रल समानता आहे, सेरिब्रल इक्वॅलिटी. तुम्ही जेव्हा 50 वर्षाचे आहात, जेव्हा तुम्हाला 3 मुलं आहेत आणि तुम्हाला जर कोणी विचारत नाही की तुम्ही CEO कसे होऊ शकणार मुलांना मॅनेज करून, तसं मला आज हा प्रश्न का विचारण्यात यावं. मी मुलांकडे दुर्लक्ष होऊन इथे आले असेल असं जजमेंट मला का मिळालं. खरं तर ही खरी समानता आहे.